नांदेड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपाच्या वतीने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यानंतर प्रथम माहूरगड गाठून त्यांनी श्री रेणुका माता व भगवान दत्तात्रय स्वामी यांचे दर्शन आणि शिखर संस्थानचे परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडला। नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे। त्या अनुषंगाने खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे 17 मार्च रोजी दर्शनानिमित्त माहूरगडला आले होते। श्री रेणुका देवी संस्थान कार्यालयात विश्वस्त चंद्रकांत भोपी व संजय कान्हव यांनी तर मंदिर पायथ्याशी व्यापाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला। दर्शनानंतर खासदार चिखलीकर यांनी शहरातील स्वामी समर्थ अन्नछत्राला भेट देऊन उपस्थितांसह प्रसादरूपी नाश्ता ग्रहण केला। यावेळी संचालक विजय गवारे यांनी त्यांचा सत्कार केला। युवा नेते सुमित राठोड यांचे निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला। यावेळी राठोड कुटुंबियांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य गंगाधर जोशी, धरमसिंग राठोड, युवा जिल्हाध्यक्ष संदीप राठोड, तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर, शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे, तालुका सरचिटणीस अपिल बेलखोडे, नंदकुमार जोशी, ॲडव्होकेट आशिष गोदामगावकर, DS पाटील, राजू दराडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य पद्मा गिर्हे, अर्चना दराडे, शहराध्यक्षा स्वाती आडे, जयंत गिर्हे, शुभम ठाकूर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। आता लोक विचारतात की निवडणुकीची तयारी झाली का? भारतीय जनता पक्ष 365 दिवस निवडणुकीच्या मोडमध्ये असतो। तयारी दुसऱ्या पक्षानं करावं लागते। मोदीजींच्या कामावर देशातली जनता अतिशय खूप समाधानी आहे। त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोक मोदीला मतदान करायचं म्हणून मतदान करतात। मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे आणि ते काही सगळ्या मतदारसंघात उभा राहू शकत नाही, म्हणून आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून या मतदारसंघात उभा राहतो। ही निवडणूकच मोदीची आहे, त्याच्यामुळे निश्चितपणानं लोक मोदीजींना मतदान करतील। मागच्या वेळेस आलो, रेणुका मातेचं दर्शन घेतलं, दत्तगडावर मागच्या वेळेस गेलो, मालकाचं दर्शन घेतलं, आजही घेतलं आणि मला खात्री आहे की इथं दर्शन घेतल्याच्या नंतर निश्चित ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेच्या ताकदीवर विजय निश्चित प्राप्त होईल, आपल्याला यश मिळवू। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।